ते बैल पोळा असते की आज त्याची तयारी? बैल अन बैल पोळा घालायचा चुलीत. तुला काय सांगितलं होतं आम्ही? त्या मास्तरनीला पटवून तिच्याकडनं सही घेणार होतास, त्याला लांबड लावलंस. आता त्या साहेबांसाठी गावकऱ्यांकडनं जमिनी घेणार आहेस, त्याचं बी काही नाही. अरे तुला पैसे काय बैलपोळा साजरा करायला दिलेत आम्ही? हे बघा, मी राणा असतंय हे पटावं म्हणून करत असते सगळं. आता तुम्हाला पटत नसेल तर मग करत नसते मी. ते समज नंतर ना, आधी त्या साहेबाचं काम करायचं. अहो तेच तर करत असते मी. वहिनी, ती अंजली आता या गावची सरपंच असते बघा. गावच्या जमिनी पाहिजे असल्या तर त्या अंजलीबाईचा विश्वास जिंकायला पाहिजे की हो. अरे पण ठीक आहे, आता ते तुम्ही नाही म्हणताय तर मग जाऊ द्या, ते जाते मी. नाही नाही, म्हणजे तू कर तुझ्या पद्धतीनं, पण जरा लवकर कर बाबा. मग येताव काय? कुठं? ते साहेबरावला धुवायला. शी, असली घाणेरडी कामं आमास ती शोभून दिसत नाहीत. मास्तरनीला शोभत्यात ती कर. एकदम बराबर बोलला सा बघा ताईसाहेब. या साहेब या या. या ताई साहेब. नमस्कार. नमस्कार. काय कसा होता तुमचा कालचा दिस? काही विचारू नका त्या कालच्या दिवसाविषयी. का? काल रात्री या लोकांनी जे जेवण आणलं अहो फारच तिखट होतं. खूप हाल झाले माझे रात्र. तू यांना चांगलं जेवण दिलं नाहीस? हा नाही, मी चांगलं जेवण दिलं ग. हो हो, या रानामुळे घोळ झालाय सगळा. हे मी काय हे तूच सांगितलं होतंस की रे की तुझा फेवरेट जेवण आण म्हणून मी आणून सोडलं की रे. अरे पण एवढं तिखट? तू सांगितलं तसंच केलं की रे मी. ते तुम्हाला सांगते बघा, ते साहेबांना काय ताप झालाय ते सगळं या पप्यामुळे झालंय बघा. बरं चला, ते मी जाते बैलपोळ्याची तयारी करायला. हा चला येतं. अरे बैलपोळा? हा, ते आमचा सण असते बघा आज. म्हणजे फेस्टिवल, दिवाळी सारखा? हा, आमच्या साहेबरावची दिवाळी. मला बघायचं आहे बैलपोळा फेस्टिवल. साहेब तुम्हाला सांगते, आजच्या दिवशी घरची लक्ष्मी बैलाला आंघोळ घालत असते बघा. बहिणी, ते साहेबांना जाऊन सोडते की घरची लक्ष्मी आपल्या साहेबरावला कशी आंघोळ घालते ते. साहेब चला की हो. घरची लक्ष्मी तर या नंदिता गायकवाड आहेत ना? अहो साहेब हे सोडून द्या हो. चला तुम्हाला धावतोय मी. चला, ते कसं आहे बघा, हे माग ते साहेबराव असते आमचा. हा या साहेब मी सांगतो तुम्हाला काय असते. हे बघा, म्हणजे ताईसाहेब आता ती मास्तरीन त्या साहेबा पुढे लक्ष्मी म्हणून उभी राहणार? नाही नाही, असं कसं? या घरची लक्ष्मी आम्ही आहे. माऊ, ते बघ तिथं डाग राहिला डाग. ए लाड्या, तुम्ही जा की वरचं पाणी काय नुसतं सांगते. इकडे काका बोका, मी रंगवणार रिबिन बांधणार शिंगाला. रिबिन नाही हे लावायचे तिथं शिंगाला. वाव, रेंज मस्तच. हे सगळं ना मी इंटरनेटवर बघितलं होतं. बघा, हे सगळं तुम्हाला प्रत्यक्ष डोळ्यानं बघायला मिळते की नाही? मी तुम्हाला इतर राहावा असं म्हणलं ते बरोबर झालं की नाही? अगदी बरोबर. मग थांबा.
थांबा काय हे राणा किती उशीर केलास यायला चल चल नीट उभा कर मोबाईल तुझा बैल नाही साहेबराव म्हणायचं. साहेब या बैलाचं नाव साहेबराव असं आहे बरं का रेंज वहिनीच निदान का दिला आता ह्या पप्प्याचा नंबर हा तर सालाबाद प्रमाणे यंदाही बैल पोळ्याच्या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. गावातील सर्वात भारी बैल कोण हे आता ही पंच मंडळी ठरवतील. हो माझे सरपंच चला सुरू करा लवकर बघितलं का साहेब मी सांगितलं आणि लगेच सुरू केलं हा तर गावातल्या प्रत्येकाने मनापासून आपापले बैल या ठिकाणी सजवून आणलेले आहेत आणि कोणता बैल जिंकणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. जिंकण्यात तर आपला साहेब रावत काय सकाळी सकाळी टाकून आलायस काय हा अरे तिथं पंच बसवलेत की ते सांगतील की कोण जिंकणार आहे ती ज्या गोष्टीचं ढेकळं माहित नाही त्यातलं काही बोलायचं नाही पप्या. माननीय परेश पाटील म्हणायचं गप. साहेब बघा लागले जरा शांत शांत वाटलं. हे असे सगळे बैल बघणार म्हणजे कुणाचं कसं गोंड लावल्यात कोणी काय गुलाल टाकलाय हे सगळं बघतात ते झूल घातल्यावर पाटील घातले की नाही त्याला झूल म्हण हे लाडू कोण जिंकणार साहेबराव हा साहेब ह्यो जगातला सगळ्यात आईत गब्बू बैल आहे बर का आयत गब्बू व्हॉट इज दिस आयत गब्बू. म्हणजे काय काम नाही धाम नाही नुसतं खेळायचं आणि मिरवायचं बघतो काय रे हा बघतोस काय मीच मिळवून दिलाय तुला यो बैल माझ्या तायडीनं कवाच बाजार केलता याचा साहेब मीच मिळवून दिला बरं का यो बैल रानाला तुमचाच माणूस म्हणून. हा हा माझा माणूस म्हणून त्याला दिलाय बैल मी तुम्हाला काय वाटते साहेब कुठला जिंकल म्हणजे आपला बघून नाही तो जो आहे ना तिकडचा तो आणि हा इकडचा
अंजलताई आपण करूया की हरताल का? अव गेलं 2 वर्ष वाढत काय बी झालं नाही. नको. का न ग? अगं कर की. सणवार नाही ते घर कसलं. नाही नको गोदाक्का. ते करून सोडा की. मी आले की परत. अंजली, मला काय तुझं हे वागणं पटलं नाही बघ. अगं घरात नवरा असताना अंगावर दागिने नाहीत, काय मंगळसूत्र नाहीत, काय चांगल्या साड्या नाहीत. नवरा असताना असं मोकळं कपाळ घेऊन का फिरतीयास? गोदाक्का परत तोच विषय नको. नग म्हणजे मला कारण दे. राणा आलाय नव घरात? मला आता यावर काहीच चर्चा करायची नाही. अंजली, भरल्या घरात हे असं वागणं चांगलं नाही. तुम्ही गोदक्काला असं बोलायला नाही पाहिजे होतं बघ. त्या चांगल्या मनानं सांगत होत्या तुम्हाला. ते काय फरक पडतंय तुम्ही सणवार साजरा केला तर, आणि ते दागिने आणि चांगली कापड घातली तर. गोदक्काच्या समाधानासाठी तरी ते घालून सोडायचं की मंगळसूत्र आणि दागिने. तू तुझ्या मर्यादेत राहा. तू काय बोलतोयस कळतंय तुला? काय चुकीचं बोललाय मी? आता तुम्हाला नको असतंय तर मग विकून टाका की ते दागिने. नाही तुम्हाला जमत नसतंय तर मीच विकून टाकते. थांबा. खबरदार माझ्या दागिन्यांना हात लावशील तर मागे हो. तू मागे हो. माझ्या दागिन्यांना हात लावायची लायकी आहे का तुझी? ते आता तुम्ही घालणारच नाही तर मग कशाला ठेवताय? विकून टाका की. मंगळसूत्र कुंकू कोणासाठी असतं आणि कोणासाठी नाही माहितीये तुला? तुला काय वाटतंय? मला हे असं राहायला आवडतंय? हं? नाही. हे दागिने माझ्यासाठी माझं सौभाग्य आहे. आतापर्यंत जीवापाड जपून ठेवलंय मी हे सगळं. सोनं म्हणून नाही, माझ्या राणाजींची आठवण म्हणून. आता राणाजीच नाही तर कशी घालू मी ते दागिने? सांग ना, कशी घालू? तुला काय करणार भावना? पैशासाठी खोटी रूप घेऊन फिरणारा माणूस तू. तुला काय माहिती प्रेम काय असतं? नाही. काय नाही ते? जी गोष्ट आपल्याला कळत नाही ना त्यामध्ये पडायचं नसतं. दोस्त म्हणून आलायस ना, दोस्त म्हणूनच राहा. जवळ यायचा प्रयत्न करू नकोस. नाही ते म्हणत नाही मी, पण म्हणून काय तुम्ही आयुष्यभर असंच राहणार काय? हो, राणाजी नसतील तर मी कायम अशीच राहणार. आणि आताच नाही, पुढचे 7 जन्म मी अशीच राहील. राणाजींशिवाय मी असू शकत नाही. मग तुम्हाला दागिन्यांचं काय सांगतोय? राणाजी
माझ्यासाठी काय आहेत ना हे तुला कधीच कळू शकणार नाही. नाही मी काय म्हणतोय, तू जा बरं इथनं. निघ इथनं. मला काही ऐकायचं नाहीये तुझं. निघ इथनं. बरकत मर्दा बस तर कटा आला या राजा राजगोंडाचा. पण राणा तुझा प्लॅन कुठे सक्सेस झाला अजून? मर्दा वहिनीसनी अद्दल घडवण्याच्या नादामध्ये मी अंजलीबाईसनी फसवते त्याचं काय. आज जे काय बोलल्या तर वाटलं समजा खरं सांगून टाकव, जे होईल ते होईल. पण आवरलं स्वतःला. चांगलं केलं. राणा तू काही मनापासून करतोस का तुला हे करताना मजा येते सांग बघू? तुला बी अंजली वहिनी सारखाच दर्द होत असणार. होय पण अजून किती दिवस. हे राणा तू आता जवळजवळ सगळं ठीक करत आणलंय. आता फक्त साहेब सापडणं आणि नंदिता वहिनींच्याकडनं त्यांचा गुन्हा कबूल करून घेणं एवढंच राहील. पण अजून जादा सहन होणार नाही. बरकत अरे जसं तुला कळलं तसं त्यासने बी कळलं तर काय फरक पडणार आहे? पडणार राणा. आत्ता जरी अंजली वहिनींनी कळलं तर त्यांचं वागणं 2 मिनिटात बदलणार आणि त्यांचं वागणं बदललेलं नंदिता वहिनींनी 1 मिनिटात कळणार. तेव्हा अजून थोडीशी कळ काढ. हा मला तर समजा खरं सांगू वाटायला लागले. ए राजा टाकीरे झोप जा. किती वाजलं? हा उशीर झाला. झोपायचं नाही का? होय वहिनी तेच मी या राजा राजगोंडाला सांगत होतो बघा. झोप जा लवकर नाही तर माझा परत मार खाशील. हा जा लवकर. वहिनी मी येतो. हो उद्या या नक्की. होय होय येतो. चल. चांगलीच मैत्री झालेली दिसते तुमच्या दोघांची. आता तुमचा भाऊ म्हणल्यावर ते करायलाच पाहिजे की हो. आणि ते म्हणतात की होते काय ते बायकोचा भाऊ ते मिळण्यापेक्षा मग चुकलं ते दोस्तीच्या नात्यानं ते मस्करी केली बघा. मी परत माझी मस्करी करायची नाही. आणि जर का दोस्तीच्या नात्याचा गैरफायदा घेतलास ना तर याद राख. इल्ले ते परत असं होणार नाही. आणि मी सुद्धा सॉरी. मगाशी मी तुला नको नको ते बोलले. दुःख माझं आणि राग तुझ्यावर निघाला. सॉरी. आता दोस्तीमध्ये एवढं तर चालते की हो. बरं चल जाऊन झोप आता. उशीर झालाय. उद्या गणपती आणायचेत ना?
पूजेचा पहिला मान अंजली वहिनींचा. मान आमचा आहे. थोरलं म्हणून राणादान अंजली वहिनीच पहिली पूजा करतील. सूरज भाऊजी, तुम्ही आणि जाऊबाई पूजा करा. पण वहिनी, मी सांगतेय ना, करा. आता गरम गरम चहा पिऊन घ्या. तर तुम्ही एवढं प्रेमानं देताय म्हणल्यावर प्यायलाच पाहिजे की हो. हा, येईल ते म्हणजे दोस्तीच्या प्रेमानं म्हणलो मी. तुमच्या बी डोसक्यात काय बी येते बघा. ते लई भारी जागा असते बघा. ते माझी फेवरेट असते. माझी हे माहित असते मला. हे आपली दोस्ती झालेली असते. ते दोस्तीचं प्रेम असते म्हणून मार खाल्ला असते बघा. पी की. पिते अंजली, काय झालं ग? गोदाक्का, हा माणूस राणाजींसारखा का वागतोय? म्हणजे त्याचं बोलणं वेगळं आहे, पण हल्ली मला त्याच्या सवयी राणाजींसारख्या वाटायला लागल्या. अगं रानाच आहे त्यो. नाही, हा वेगळाच आहे कोणीतरी. अंजली, मला एक कळत नाही. समद गाव राणा राणा म्हणते, पण तूच तेवढं राणा म्हणत नाहीस बघ. हो, कारण हा नाहीच आहे राणाजी. हा वेगळाच कोणीतरी. हा फक्त दिसायला राणाजींसारखा आहे, पण राणाजी नाहीये. राणाजी असते तर जाऊबाईंच्या चुकीच्या गोष्टींना त्यांनी साथ दिलीच नसती. गावातल्या लोकांकडनं वसुल्या केल्या नसत्या, मारामारी केली नसती. आणि आता हा जो बाहेरनं माणूस आलाय ना, त्याच्यासाठी कामच केलं नसतं राणाजीने. आता समध्या गाववाल्याने येऊन सांगितलं नव्हतं काय तक्रार नाही म्हणून. अगं राणानं कधी कुणाचं नुकसान केलं नाही आणि करणार बी नाही. हे बघ, तो राणाच आहे. आणि आता तूच म्हणलीस नव राणा आहे म्हणून. नाही नाही नाही, मी नाही म्हणाले तसं. मी असं म्हणाले की हा राणाजींसारखा वागतो. म्हणजे त्याच्या काही काही सवयी आहेत राणाजींसारख्या, पण म्हणून लगेच काही तो राणाजी होत नाही. आणि जोवर माझी 100% खात्री होत नाही ना, तोपर्यंत मी या माणसाला राणाजी कधीच म्हणणार नाही. आता कसं समजावून सांगू बाई तुला? गणपती बापानं तुला बुद्धी द्यावी आणि तुला पटाव तो राणाच आहे म्हणून. उद्यापासून तुमच्या मुलग्याला रोज तालमीत पाठवायचं. लक्षात राहील? वसंत, ते नमस्कार करते बघा. तुम्ही इकडे काय करता? ये, मी तुम्हाला तालमीकडे ओळखत होतो बघा. अरे तालमीचा आणि तुझा काय संबंध राहिलाय काय? काय म्हणता वसंत? मी बी पहिला नसते की हो. पैलवान होतास, आता नुसता शायनिंग मारणारा बोल बच्चन नाहीस तू. तालमीच्या नावानं बोंबच की सगळी. ते असं काय म्हणता वसंत? ते तुम्ही विसरला काय तुमच्या पट्ट्याला? कुस्ती बिन खेळणारा कसला ढेकळाचा पट्ट्या? वसंत, ते कुस्ती माझ्या नसानसामध्ये असते बघा. आणि आत्ता बी मी तुमच्याकडे ते कुस्तीसाठी आलं असते. कुस्ती? हा, ते काय झालं असते, ते मुंबईवरनं पाहुण्याला असतात बघा. ते त्यांना कुस्ती बघायची असते. मी म्हणलं आपण जाऊन सोडू किंवा कुस्ती. ते तुम्ही उद्या 2 पैलवानाला तयार ठेवता काय कुस्ती खेळायला?
तुला हाणू का आता? हा? अरे तो कोण कुठला साहेब त्याला बघायसाठी कुस्ती ठेवतो आणि दुसऱ्या 2 पैलवानांनी खेळ म्हणतो. तू 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 चल इथनं, माझ्या समोर अजिबात थांबायचं नाही. निघ इथनं. वस्तात ऐका की हो, हे असं काय करता तुम्ही? त्या सच्च्या पैलवानाच्या शब्दाला काही किंमत असते का नाही? हे बघ, माझ्याजवळ किंमत फक्त कुस्ती खेळणाऱ्याला. तू खेळतोस काय? हे नाही वस्तात, ते मला जमणार नाही बघा कुस्ती खेळायला. मग कुस्ती सर, आणि तुझ्या साहेबाला जाऊन सांग कुस्तीतला क सुद्धा दिसणार नाही म्हणून. अहो असं काय म्हणता वस्तात? आपणच कुस्ती केली तर आपल्याच कुस्तीचा मान वाढणार किंवा जगात. आणि सच्चा पैलवान कधी कुस्त्या नाही म्हणत नाही बघा. ठीक आहे, मग तू खेळायचीस तू. चालते काय वस्तात, गावच्या आणि तालमीच्या इज्जतीचा प्रश्न आहे की नाही. मग वय म्हणून टाका वय म्हणून टाका. तर काय वय म्हणा असतात. बर ठीक आहे. राणा चल, ये उतर मातीत. सांभाळून. बरं, लवकर ये. आज मी गावासाठी घरासाठी एक चूक करतोय. लंगोट न घालता मातीत उतरतोय. माफी मागतो. तालमीची शान, मातीशी इमान, कुस्तीची जान, घेतो मेहनतीची आन.
करा सुरू. मातीशी राखीली मान तो सच्चा पैलवान कुस्ती ज्याची जहान तो सच्चा पैलवान जो वाढवी महाराजाची शान तो सच्चा पैलवान